हॅलो पुन्हा एकदा मित्रांची साथ घरच्यांचा आशीर्वाद घेऊन माझ्या मी समालोचनाला सुरुवात करत आहे. शेषांच्या गती धरतीच्या हाती ज्ञानेश्वराने गायल्या सद्गती होऊन गेले रती महारथी पूजूया महागणपती. एक विचार समतेचा एक विचार नीतीचा एक विचार समतेचा एक विचार नीतीचा ना जातीचा ना धर्माचा माझा राजा फक्त मातीचा. नक्कीच एक मानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा पडलेले स्वप्न सत्यामध्ये उतरण्याचा मानस 1983 पासून सुरुवात झालेला हा क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच 2025 पर्यंत येऊन ठेपलेला आहे. चांगली धावसंख्या सेट केली गेलेली आहे. 45 धावा बनवलेल्या आहेत जे हनुमान पाडले या संघाने. नक्कीच राजीव पाडले हा संघ सुद्धा तगडा संघ आहे. त्यांच्याकडे अजिंक्य सारखा मातब्बर असा अष्टपैलू खेळाडू नॉनस्टॅकला नक्कीच आपण तुम्ही संकेतला पाहू शकाल. मोठा बॅटर आहे. चांगली क्षमता आहे खेळाडूकडे सुद्धा. चांगला सामना तुम्हाला खेळायला पाहायला भेटेल. नाणेफेकीची पहिली बाजू पाहिली. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र आता सुरुवात झालेली आहे. संघाचे पहिलं षटक घेऊन शैलेश स्ट्रायकिंग अजिंक्य टू शैलेश असा हा रंगणार सामना सुरुवात होत आहे. पहिला चेंडू पहिली डोस पहिली मात्रा पहिला रथी पहिला खुराक तयार. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य बलशाली ताकद संघ आमने सामने भिडताना तुम्हाला पाहायला भेटतील. पुन्हा पहिलाच बॉल फुल टॉस पहिल्याच बॉलात टॉस केलाय. सासू मेली खोकून जावय आला 90 टाकून आणि षटकार मारला वाकून. पहिल्याच बॉलवर मोठा असा प्रहार केलेला आहे. कुछ के बिना जय जयकार नहीं होती लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. टायमिंग प्रॉपर मनगडाचा वापर नक्कीच चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला. आलेल्या 6 धावेने मात्र नक्कीच खाता खोललेलं आहे. वैयक्तिक सुद्धा आणि संघाचं सुद्धा खातं खोललेलं 6 धावेने. अजिंक्य नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. आलेल्या आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. काय या नावाचा खेळाडूचं बोलबाला राहिलेला आहे. का कंपनीने खेळाडूला विकत घेतलेलं त्याचं मात्र प्रक्षेपण करताना नक्कीच खूप मोठी तारीख आहे मित्रांनो. महाराष्ट्र झाली 6 जून 1674. पहिल्याच बॉलवर नक्कीच मोठा प्रहार पाहायला भेटला. म्हणजे एरे एरे पावसा गर्लफ्रेंड खाते पैसा पैसा झाला खाऊन बॉयफ्रेंड गेला भाऊन अशी अवस्था या चेंडूची नक्कीच तुम्हाला पाहायला भेटली. सुमित काही ते चेंडू जात नसेल सर्दी तर घेऊन बघा अर्धी मौसम मस्ताना फोन करा बसताना. पहिल्याच बॉलवर मोठासा प्रहार मारलेला है. वेस्ट इंडीज टीम के पास आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडीज टीम आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती. बाद में गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन वेस्ट इंडीज इज द चैंपियन. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. मोजम्बाई कहते चलो जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. गुरु हो जा शुरू. हो फुल लेंथला चेंडू टाकलाय. चांगलं पुश. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये नक्कीच फुटवर्क आवश्यक असतं. नक्कीच पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये नक्कीच तुम्हाला धावा बनवाव्या लागतील कारण का 45 धावा सेट केल्या गेलेल्या आहेत. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय शैलेश. 6-7 बॉल स्टार्ट घेऊन टाकला चेंडू. ओहो बॅक होला चेंडू टाकला. चांगला पंच. रनआउट करायची आहे. राणी काय घडलंय काय बिघडलंय
एक इंडिया का क्रिकेट है बिडू, सिक्सर मार दो टाली बिडू, बॉलर पीटे तो गाली बिडू, ये इंडिया का क्रिकेट है बिडू। जो उड़कर चला जाता है उसे छक्का कहते, जो भीड़ में लगता है उसे धक्का कहते, और जिस टेनिस क्रिकेट को हम देख रहे हैं उसे मदीना मक्का कहते। आता मात्र फलंदाज आउट झालेला आहे आणि नक्कीच अजिंक्यने आत्महत्या केली आहे। तौफिक भाई कहते चलू नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी। टेनिस क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे एक प्रकारे आत्महत्या समजले जाते। फलंदाजाला नक्कीच आपण आउट होताना पाहिलेलं आहे। पहिला षटकार अजिंक्यने मारल्यानंतर मात्र चांगला असं कमबॅक म्हणावं लागेल। नक्कीच हितेशने मात्र चांगला चेंडू गॅदर केला, तेवढी जणी फेकी हितेशकडून पाहायला भेटली। हो, डान्स द ग्राउंड ऑन द राईस, डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय। एक धावेसाठी धावसंख्या झाले 7 धावा, धाव फलकावर लगावले गेलेले आहेत। पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंग इनला बॅटर संकेत। मोठी फटकाबाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर। पुन्हा एकदा सज्ज झालाय, टाकला चेंडू, फुल टॉस चेंडू, टॉस केलाय, जातोय 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 6 धावेसाठी। मोजंबाई कहते चेंडू, कोंबडा कोंबडी कवटाचा पोला, कोंबडा कोंबडी कवटाचा पोला, आणि संकेत मारतोय षटकाराचा गोला। नक्कीच स्ट्रोक मध्ये होतं वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन। चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, अप्रतिम बॅटिंग नक्कीच म्हणावे लागेल। आलेला सापळा सुद्धा स्पष्ट केला। धावसंख्या झाली 13 धावा, धाव फलकावर लगावले गेलेले आहेत। हापटाकल बॉल, पंच करण्याचा प्रयत्न, हो फेकी घेतली आहे। धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे। धावसंख्या झाले 13। कोण विसरेल, पृथ्वी शॉ मुंबई संघातून खेळताना डेब्यू शतक मारणारा 13 खेळाडू। धावसंख्या झालेले एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13, एक बाद 13 धावा झालेल्या आहेत। सुमित कैते चलू, प्रियकर आणि प्रियसी यांचं संभाषण सुरू असतं। प्रियसी म्हणजे प्रियकरला विचारतो, तौफिक बाय मला कळत नाही तुझ्या घरातल्याने आपल्या लग्नाला होकार कसं काय दिलं। प्रियसी म्हणते, घरातल्याने मला विचारलं पोरग काय करतय, मी म्हटलं पोटात लाथा मारतय। अशी अवस्था नक्कीच 2 षटकारांतर झालेली आहे। अप्रतिम बॅटिंग नक्कीच संकेत याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटलेले। जे स्वयंसेवक आहेत, स्टार स्पोर्टचे लहान लहान खेळाडू आहेत, त्यांनी पूर्ण बॉडी लाईनवर राहायचं आहे। नक्कीच जाऊया आता मात्र स्ट्रायकिंग एला बॅटर प्रणय, एक खेळाडू पाठवायचा आहे। राजू विलन पाडले संघाचा एक खेळाडू पाठवायचा आहे। मुसा थोडं बाजूला व्हायचंय। मुंबईचा खेळाडू आहे, अकॅडमिक मध्ये मुसाला आपण खेळताना भरपूर वर्ष पाहिलेलं आहे। छोटा पॅकेट बडा धमाका, संध्याकाळी किट घालून सुद्धा खेळताना पाहायला भेटेल या ग्राउंडवर। हो, आता मात्र ॲक्रॉस चांगला ड्राईव्ह पाहायला भेटला, एक धावेवर समाधान। धावसंख्या झाले 14 धावा, धाव फलकावर लगावले गेलेले आहेत। वयाच्या 14व्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये नक्कीच शार्दूल ठाकूर यांना खेळताना आपण पाहिलं, तसंच मुसाला सुद्धा आपण नक्कीच खेळताना पाहाल। हे सुद्धा एक मोठे रेकॉर्ड आहे मित्रांनो। युनायटेड केल्शी विरुद्ध मुसा 11 मांदिवली या 2 संघामध्ये नाणेफेक होणार आहे। दोन्ही संघाला विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर जवळ यायचं आहे। याच्यानंतर लगेच फास्ट सामना होणार आहे या 2 मातब्बर संघामध्ये। फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडी तब्दीली तुम्हाला पाहायला भेटेल। सुबह की चाय और बडो की राय लेते हुए नक्कीच या परिसरामध्ये नक्कीच मोजम आणि साहेबाची राय मात्र घेत असतात सर्व इथले जे खेळाडू आहेत ते। तशीच मात्र राय घेताना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। पुन्हा एकदा टाकला चेंडू, ओहो आता मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही समांतर धावा मात्र मिळाल्या अवांतर। अवांतर धावेमध्ये नक्कीच लाईन से भटके ना मिले गुरु तो मिलेंगे फटके। धावसंख्या झाले
15 धावा. कोण विसरेल आझाद मैदान 664 धावाची भागीदारी. त्यावेळेला सचिन सरांचं वय होतं 15 आणि विनोद कांबळे सरांचं वय होतं 16. ओहो ऑन द राईस. फटका चांगला आहे योगेश. एक धाव कंप्लीट. रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी आहे. काय घडलंय? बॉल पकडायचंय. नशिबावर अवलंबून नाही राहायचं. बॉल पकडायचं होतं. धावसंख्या झाले 17 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. ओहो आता मात्र नक्कीच डॉट बॉल. बिंदी गेन नक्कीच तुम्हाला पाहायला भेटली. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 17 वयाच्या 17व्या वर्षी इंग्लंड मँचेस्टरचे मैदान सचिन सरांनी टेस्ट क्रिकेट मधलं पहिलं शतक साजरं केलं होतं. अहो आता मात्र पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा बिंदी गेन. एक तेरी और एक मेरी. ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने देखा ना मैंने देखा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ऍक्सिडेंट म्हणजे बिंदी गेन. धावसंख्या झाले 17. हो आता मात्र वाईट. धावसंख्या झाले 18 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. 18 जून 1983 मॅच होती इंडियन वर्सेस झिम्बाब्वे. 17 ओव्हर 5 विकेट आणि त्यावेळेस 175 रनाची जी भागीदारी केली कपिल देव निकस यांची मला नक्कीच आठवण झाली मित्रांनो. 175 धावा कुठल्या गेल्या 17 ओव्हर 5 विकेट असताना. ओहो जाऊ पंचांकडे. इस्माईल आणि मात्र दोन्ही हात समांतर केले आहेत. धावा मात्र मिळाले अवांतर. लाईन से बटके तो मिलेंगे फटके. पुन्हा एकदा व्हाईट. आमचे जे लोकल टॅलेंट खेळाडू असतात ते व्हाईट आणि नो टाकल्याशिवाय त्यांची ओव्हरच पूर्ण होत नाही. अशा अवस्थेमध्ये नक्कीच अनिकेत सापडलेला आहे. अनिकेत सालब हे सुद्धा एक मोठं नाव. फिरकीचा जादूगर, काला चौकीचा तो खेळाडू. परंतु हा अनिकेत बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा टाकला चेंडू अक्रॉस करण्याचा प्रयत्न. टोपीबाई कैती चेंडू, चेंडू माझं वाशीला, चेंडू गेला काशीला, जखम मांडीला विलास शेंडीला. आगासलो तो मागासलो आणि पाचसून इलो ना तो पोटभर जेवलो. बघूया पाचसून कोण इलो. कारण धावसंख्या झाले 1.5 चेंडू झालेले आहेत 20 धावा. 5 चेंडू झाले तर 1 टू गो. जर तुम्ही मुंबईच्या परिसरामध्ये गेलात तर अजित निकम हे एक मोठं नाव आहे पंचांमध्ये. 1 टू गो यासाठी मात्र ते फेमस आहेत. पुन्हा एकदा बैठक शॉट, घुटना टेक और तमाशा देख. फाईन लेगला जातो 1 धाव्यासाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. धावसंख्या झाले 21 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. आणि 10 बॉलचे एक ओव्हर टाकलेले अनिकेत यांनी या स्पर्धेमध्ये. 10 चेंडूची मात्र एक ओव्हर. धावसंख्या झाले 21. मित्रांनो वन डे क्रिकेटमध्ये गांगुली आणि सचिन तेंडुलकर सरांची 100 रनाची पार्टनरशिप 21 वेळा झालेली आहे. कारण का धावसंख्या झाले 21 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 21 आणि संकेत मात्र वैयक्तिक 11 धावसंख्येत खेळत आहे. नक्कीच आम्हाला गुणलेखक लाभलेले सैबाज गुणलेखक नक्कीच लाभलेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जय गणेशच्या माध्यमातून टेलिकास्ट नक्कीच तुम्हाला पाहायला भेटते. नक्कीच चमचमाती ट्रॉफी सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेट. आगली वेगळी अशी ट्रॉफी बांटणे का समय ने लुटणे का मौका आहे. आणि सैबाज भाई मुली मुलाला प्रपोज का करत नाहीत. नक्कीच यावरून चर्चा होईल. सुमित गुलाबकर मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत चर्चा नक्कीच होणार. दामू जाऊया मॅच कडे. संघाचं 3रं षटक घेऊन आलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आहे योगेश. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकल बॉल. परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच बिंदी गेन डॉट बॉल. कारण का तो फिक्स जो चेंडू आहे तो चांबड्याचा आहे. जेव्हा नाकाजवळून जातो तो फॉक्स सारखा वास येतो. नक्कीच फॉक्स सारखा वास आला असेल. याला मात्र टेनिस क्रिकेटमध्ये परफ्यूम डिलिव्हरी असं मात्र नक्कीच समजलं जातं. धावसंख्या झाले 21 धावा झालेल्या आहेत.
पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी करतो योगेश. स्ट्रायकिंग प्रणय. 4 चेंडू फेस करताना 2 धावा फक्त बनवलेले आहेत. मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. पुन्हा एकदा टाकला चेंडू. ओहो, डान्स इन द ग्राउंड. मारण्याचा फटका. पुन्हा एकदा डॉट बॉल. चेंडू माझा कोल्हापूरला, चेंडू गेला सोलापूरला. चेंडू माझा बागमळला, चेंडू गेला कोलमंडेला. नक्कीच चेंडू माझा पारलेला, चेंडू गेला कुर्लेला. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या थंडावलेली आहे, धावसंख्या मात्र मंदावलेली आहे. नक्कीच गावाय मामाचं कोण नाही कामाचं अशा अवस्थेमध्ये सापडलेला बॅटर प्रणवला आपण नक्कीच पाहतोय. चांगली फटकेबाजी नक्कीच करावी लागेल या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर. कारण का ज्याची बायको मुखी तो सर्वात सुखी, अशी अवस्था नक्कीच या ओव्हरमध्ये पाहायला भेटली. दरबार बाय, ज्याची बायको मुखी तो सर्वात सुखी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 2.3 चेंडू आतापर्यंत नक्कीच झालेले आहेत. योगेश पॉइंट ट्रॅकवर, हाफ ट्रॅकल बॉल, चांगला पंच केलाय, जातोय. ओहो, काय पकडलाय झेल. बैटर झालाय फेल. ना मुन्ना ना, गलती को माफी नाही, गलती को माफी नाही मुन्ना. फलंदाज बाद होता नक्कीच आपण पाहतोय. आता नवीन बॅटर आलेला आहे प्रीतम मुरुडकर. हे सुद्धा एक मोठं नाव आहे. भरपूर वर्ष अनुभव प्रीतमकडे आहे. मोठी स्ट्रोक खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि 4 डॉट बॉल. साहेबाजबाई कैते चलू मुली मुलांना प्रपोज काय करत नाहीत. दरबारबाई कैते चलू राम राज्यामध्ये शूर्पणखेने प्रभू रामाला प्रपोज केलं होतं. लक्ष्मणाने तिचं नाक कापलं. ही भीती मुलींच्या मनामध्ये अजून आहे, म्हणून मुली मुलांना प्रपोज करत नाहीत. धाव सांगा झाले आता मात्र 8 चेंडू 25 धावा. 2.4 चेंडू झाले आहेत. टॉस साठी यायचं आहे. मुसा 11 मांदिवली टॉस साठी यायचं आहे. युनायटेड केलशी या 2 संघामध्ये रंगणारा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. धावसंख्या 21. स्टॅकिंग केले प्रीतम. मोठी फटकेबाजी करावी लागेल, क्षमता आहे खेळाडूकडे. आता मात्र नक्कीच डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या जाईल 22 धावा. डॉन ब्रॅडमन टेस्ट क्रिकेटमध्ये 22 चेंडू मध्ये सगळ्यात वेगवान शतक डॉन ब्रॅडमन सरांच्या नावावरती आहे मित्रांनो. आणि सौरभ गांगुली वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नक्कीच 22 शतक, ज्यांना दादा क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं, 22 शतक त्यांच्या सुद्धा नावावरती आहेत. चर्चा होईल रेकॉर्डची. पुन्हा योगेश. हो, उंच फटका मारलेला आहे. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आहे. आणि गोल्डन डकचा मात्र शिकार नक्कीच होता वाचलाय. आणि तौफिकबाई किती वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं. वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं, कारण का वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानावर मात्र क्रिकेटच्या बातम्या असतात. म्हणून 1 विकेट देऊन मात्र 2 विकेट देऊन 1 धाव फक्त खर्च केलेली आहे. जबरदस्त बॉलिंग करताना मुसा 11 टॉस साठी यायचं आहे. आणि केलशी युनायटेड केलशी टॉस साठी यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावसंख्या नक्कीच होताना पाहतोय. अडचणीमध्ये सापडले संघ. नक्कीच या ओव्हरनंतर दम बिर्याणीचं उदाहरण देऊ तुम्हाला मित्रांनो. भरपूर आपल्याकडे उदाहरण आहेत. तौफिकबाई दम बिर्याणी कधी खाल्लात की नाही, त्याची नक्कीच चर्चा होईल या ओव्हरनंतर. दम बिर्याणी 6 नक्कीच शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू 24 धावा. 4 षटकार मारावे लागतील. रन कर रे भावा मग तुझीच हवा. 6 चेंडू 24 धावा. पुन्हा शैलेश. संकेत टू शैलेश. हा प्रकार बॉल, पहिलाच बॉल, स्विच हिट, प्रॉपर टायमिंग, मंगळाचा वाफर, जबरदस्त बॅकफुटला गेल्यानंतर चांगला पंच. फटक्यात आहे वजन, फटक्यात आहे वजन. धावा मिळाला अर्धा डझन. 6 धावेसाठी लांब 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 खूपच लांब. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार. शर्यत अजून संपली नाही, पैस लावायचे स्वतः जवळ. हो, पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच बिंदी गेन डॉट बॉल. जिथपर्यंत संकेत आहे तिथपर्यंत नक्कीच चांगली मॅच पाहायला भेटेल. बॅलन्स सामना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
तीन षटकार मारायचे, हिरो बनायची संधी आहे. कोण बनतो हिरो, कोण बनतो झिरो. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले. पुण्याचा शैलेश टाकला चेंडू. हो, एम एस स्टाईल मध्ये संकेत स्ट्राईकला यायचा आहे. संकेतकडे क्षमता आहे, स्ट्राईकला यायचा आहे. आणि आता मात्र गुदगुद्या खाते. गुद्दू 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 गेंद कवरे में जा रही हूं, जा रही हूं, जा रही हूं. 4 धावेसाठी रन मिळाले 4. बेडा झाला पार. दमदार आमदार चौकार नक्कीच पाहायला भेटला. आमच्या लहानपणी तो चलू, आमच्या लहानपणी 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारले की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची. आता नक्की संकेत सुद्धा रेंज मध्ये आलेला आहे. हो, आता मात्र रेंज घेतलेली आहे, कडा घेतलेला आहे, घेतलाय कडा आणि संकेतला मात्र शिकवलाय धडा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झाले 32 धावा. धाव फलकावर लगावले गेलेत. हर्षल पटेल, कोण विसरेल IPL चा मॅन ऑफ द सिरीज चा खेळाडू. 32 विकेट आपल्या नावावरती आहेत. अशी कामगिरी त्याने केलेली आहे. टॉस साठी यायचं आहे. मांदेवली विरुद्ध युनायटेड केलची. मांदेवली संघ आलेला आहे, युनायटेड केलची. ओहो, चांगला बॉल, यॉर्कर चेंडू. शेवटपर्यंत झुंज द्यायचे, आटापिटा करायचा आहे. नाम चलाना इतना आसान है ब्रो, नाम चलाना इतना आसान है, इसके लिए चर्चे खर्चे पर्चे सब झेलने पड़ते गुरु. धावसंख्या 33 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू 13 धावा. ओहो, संकेतने काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. नक्कीच एकाकी झुंज संकेत अशी झुंज नक्कीच पाहायला भेटली. लढता लढता हरलो जरी, लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला मी काय संत नाही. हे मात्र संकेतने दाखवून दिले. टॉस साठी यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हितेश ठरलेला आहे. 4 चेंडू मध्ये मात्र 20 धावा बनवलेल्या आहेत. हितेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. त्याने मुख्य व्यासपीठावर जायचं. हितेश 4 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्यात. आता मात्र नाणेफेक होणार आहे. भाई दम बिर्याणी खाल्लात की नाही कधी? रात्रीच्या शिल्या भाताला दरबार भाई कैती चलू. रात्रीच्या शिल्या भाताला फोडणी देऊन नवराल दम देत घालणे दम बिर्याणी.